तर पुढची बातमी पुण्यातून तिथे विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 24 वर गेली आणि या प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस खात्यातले 21 कर्मचारी निलंबित करण्यात आले। त्यावरचा एक रिपोर्ट बघूयात। पुण्यात विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ही 24 इतकी झाली आहे। हडपसर आणि काळेपळामधल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। विकास किसन केदारी आणि निलेश घोलप अशी मृतांची नावं आहेत। या प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। पुढील तपासासाठी सीआयडीची 5 पथकं तयार करण्यात आली आहेत। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पुणे शहर भाजप आक्रमक झाले। दारूचे अनधिकृत अड्डे पुढील 3 दिवसात उद्ध्वस्त करण्याची मागणी माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे। 3 दिवसात गांजाचे अड्डे, अवैध दारूचे अड्डे नष्ट करावेत, अन्यथा आमचे कार्यकर्ते अशा पद्धतीचे बेकायदेशीर अड्डे शोधून ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात।